मला मोकळं करा, हे निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणारा नाही तर लढणारा व्यक्ती. भाजप आमदारांच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य. मुंबई मराठी माणसांनी ठाकरेंना मतं दिली नाही तर विशिष्ट समाजाच्या मतांवर ठाकरेंना जागा मिळाल्या. भाजपच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीमधून मोकळं करा असं म्हटल्यावर शहांनी सध्या काम सुरू ठेवा असा सल्ला दिल्याची फडणवीसांची माहिती. तर माझ्या डोक्यातली रणनीती शहांना सांगितली, मी स्वस्थ बसलेलो नाही. भाजपच्या बैठकीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा. भाजपच्या बैठकीमध्ये सर्व आमदारांची विनंती. मात्र फडणवीसांनी सरकारमधून मुक्त होण्याच्या आपल्या निर्णयासंदर्भात सूचक वक्तव्य करत बोलणं टाळलं. लोकसभा निकालानंतर भाजपची मुंबईमध्ये महत्त्वपूर्ण बैठक. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलारांसह भाजपच्या सर्व आमदारांनी लावली बैठकीला उपस्थिती. मंत्रीपद कुणाला द्यायचं याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री घेणार. खासदारांचे मेरिट बघून मंत्रीपद द्यायचे की नाही याचा निर्णय होणार. श्रीकांत शिंदेंना मंत्रीपद द्यावं, सर्व खासदारांची एकनाथ शिंदेंकडे मागणी. काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केला आग्रह. मंत्रीपदाच्या शर्यतीतून श्रीकांत शिंदेंची माघार. मंत्रीपद न घेण्याबाबत श्रीकांत शिंदे ठाम. मंत्रीपद कुणाला मिळणार याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. मेरिटनुसार मंत्रीपद देण्यात येतील. मात्र आपल्याला मंत्री होण्यामागे रस नाही, पक्ष वाढवण्यावर लक्ष देणार, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंत्रीपदासाठी प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळांच्या बैठकीत प्रफुल्ल पटेलांचं नाव निश्चित. उद्या मंत्रीपदाची शपथ घेणार. मोदी सरकार टिकणार नाही, खासदार संजय राऊतांचा दावा. सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठताना मोदी शहांची दमछाक. यापुढे मोदी हिंदुत्वाचाही सुद्धा तोंडातून काढू शकणार नाहीत. सामना अग्रलेखातून मोदींवर हल्लाबोल. संविधानासमोर नतमस्तक होणारे मोदी ढोंगी, तर मोदींनी देश विकायला काढलाय, संजय राऊतांचं विधान. शिवसेना ठाकरे गटाचे सांगलीचे पराभूत उमेदवार चंद्रहार पाटील मातोश्रीवर. निवडणुकीनंतर आज घेतली उद्धव ठाकरेंची भेट. लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. उद्धव ठाकरेंनी राज्यभरामध्ये सर्वपक्षीय उमेदवारांसाठी मेहनत घेतली. मात्र सांगलीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी तसं केलं नाही. सांगलीत घडलेल्या गोष्टी मनाला लागणाऱ्या, चंद्रहार पाटलांचं वक्तव्य. विनायक राऊत, अनंत गीते आणि चंद्रकांत खैरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर तिन्ही नेत्यांनी ठाकरेंची भेट घेतली. अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंनी घेतली शरद पवारांची भेट. शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा. लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळाल्यानंतर शरद पवारांचे घेतले आशीर्वाद. शिवसेनेचे 6 आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा आमदार प्रकाश सुर्वेंनी फेटाळला. संपर्कात असलेल्या आमदारांची नावं सांगितल्यास 25,000चं बक्षीस देईल असंही त्यांनी म्हटलंय. सत्ता संघर्षात दबाव तंत्राचा वापर झाला तरीही आमचे खासदार आमच्या सोबत राहिले. जे गेले ते वैयक्तिक स्वार्थासाठी गेले, सचिन अहिर यांचं वक्तव्य. तर भाजप मागं पडल्याचा शिंदेंच्या नेत्यांना आनंद होतोय का, अहिर यांचा सवाल. मुंबईच्या कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रात भातखळकरांनी केली नाले सफाईची पाहणी. मालाड, सव्वे, पाटकरवाडीमध्ये पाणी उपसा करणारे अतिरिक्त पंप बसवा. भाजप आमदार अतुल भातखळकरांचे पालिका अधिकाऱ्यांना निर्देश. मुंबईमध्ये पुढील 48 तासात बरसणार सरी. वेळेआधीच मान्सून आल्यानं उष्णतेनं त्रासलेल्या जनतेला दिलासा मिळणार. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. अनेक भागात वीज पुरवठा खंडित. पालघरच्या अनेक भागात पावसाची हजेरी. पहाटेपासूनच पालघर, मनोर, डहाणू, वाडा, विक्रमगड भागात पावसाची रिपरिप सुरू. अनेक दिवसांपासून उकाड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा.
राज्यातील उपयुक्त पाणीसाठा खालावला. राज्यातील जवळपास 2997 धरणांमध्ये पाणीसाठा 20.58%, तर संभाजीनगरमधील धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा. पावसाळ्यात रेल्वे किंवा मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जागेवर घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेसारख्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्या. सर्वोच्च न्यायालयाच्या पालिका रेल्वेला सूचना. शासन आदेशानंतरही मुंबईमधील 65% बार आणि मद्य दुकानांना देवता आणि राष्ट्रपुरुषांची नावं. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शासन आदेशच मागे घेण्यासाठी शिफारस. अधिकाऱ्यांवर कारवाई करा. हिंदू जनजागृती समितीची मागणी. बदलापूर शहरामधल्या चिंतामणी क्रिएशन्सनं बनवलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती अमेरिकेला रवाना. निमेश जानवाड यांच्या माध्यमातून 80,000 गणेश मूर्ती अमेरिकेला पाठवल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.